दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली। जर तुमची चकली उत्तम झालेली असतील तरच तुमचा दिवाळीचा फराळ खूप छान झाला असं समजलं जातं। पण ही दिवाळीच्या फराळामध्ये जी भाजणीची चकली केली जाते तर त्याच्यासाठी बराच वेळ लागतो, कारण पहिल्यांदा भाजणी बनवावी लागते, नंतर त्याचं पीठ आणावं लागतं आणि नंतर त्या भाजणीपासून आपल्याला चकली बनवायची असतात। याच्यात बराच वेळ जातो आणि एवढं करूनही चकली परफेक्ट होतील की नाही हे सांगता येत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही रव्यापासून एकदम खुसखुशीत आणि कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता चकली किती सुरेख झालेली आहे आणि एकदम झटपट अशी ही चकलीची रेसिपी आहे। एकदम कमी तेलकट आणि खुसखुशीत आणि चवदार अशी ही चकली तयार होतात। तुम्ही बघू शकता चकली किती सुरेख झालेली आहे आणि चकल्यांना काटे पण मस्त अगदी आलेले आहेत। चकली एकदम कमी तेलकट आहे किंवा तेलकट अजिबात होत नाही ह्या चकल्या। तुम्ही बघू शकता, हे बघा चकली अजिबात तेल वगैरे पीत नाही, एकदम कमी तेलकट ह्या चकल्या होतात, पण तेवढ्याच मात्र खुसखुशीत होतात। तर ह्या बघा मस्त अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत। चकली किती खुसखुशीत झालेली आहे हे पण तुम्ही इथं बघू शकता। एकदम परफेक्ट अशी ही चकलीची रेसिपी आहे। तर चला आता ही रेसिपी आपण बघूया। तर गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेला आहे, गॅस चालू आहे आणि याच्यामध्ये मी हे 1 कप पाणी घातलेलं आहे। पाणी घालून झाल्यानंतर मग मी इथं याच्यामध्ये तेल घालणार आहे। तर हा मी टीस्पून घेतलेला आहे, तर या टीस्पूनने मी 4 टीस्पून एवढं तेल घालणार आहे, म्हणजे मध्यम आकाराचा पोहे खाण्याचा चमचा एवढं माप आहे हे बघा, बरोबर 4 टीस्पून याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि या पाण्याला आता उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे हे बघा, आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप रवा घालायचा आहे। तर हा जो रवा आहे तो एकदम चिरोटी रवा किंवा एकदम बारीक रवा तो इथं वापरायचा आहे। शक्यतो हाच रवा वापरण्याचा प्रयत्न करा, अगदी नसेल तर मग तुमचा जर शिरा करण्याचा रवा असेल तर तो तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून वापरावा लागेल। तर एकदम बारीक रवा मी इथं वापरलेला आहे आणि आता हा रवा या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे आणि या पाण्यामध्ये हा रवा छान अगदी शिजवून घ्यायचा आहे। या भांड्याला अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे, भांडं ओपनच ठेवून आणि सतत मिक्स करून आपल्याला हा जो रवा आहे तो छान या पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। हे बघा सतत मिक्स करत राहायचं। त्याच्या जर कुठे गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त असा हा रवा इथं शिजवून घ्यायचा आहे। म्हणजे जेवढा तुम्ही रवा घ्याल त्याच्या दुप्पट आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे आणि हा रवा जो आहे हा छान अगदी शिजवून घ्यायचा आहे। हे बघा मस्त असा एकत्र गोळा होईल इतपत आपल्याला हा रवा आहे तो छान अगदी स्लो गॅस फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। हे बघा मस्त असा जेव्हा बघा रवा त्या पॅनला सोडेल व्यवस्थित शिजल्यानंतर असा त्याचा मस्त असा गोळा तयार होईल इतपत आपल्याला हा रवा आहे तो छान अगदी शिजवून घ्यायचा आहे। आणि नंतर मग रवा एका परातीमध्ये मी काढून घेतलेला आहे। हे बघा रवा गरम असतानाच तो परातीमध्ये, म्हणजे गॅसची फ्लेम बंद केली की लगेच रवा आहे तो एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे। आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा ही लाल मिरची पावडर घातलेली आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमच्यापेक्षा कमी थोडीशी हळद घातलेली आहे। नंतर मग मी याच्यामध्ये धणे जिरे पूड घातलेली आहे 1 चमचा, आवर्जून घाला तरच चकलीला टेस्ट आहे ती खूप छान येते। नंतर थोडासा हिंग घातलेला आहे, हिंगामुळे सुद्धा चकलींची टेस्ट खूप छान येते। आणि नंतर मग याच्यामध्ये अगदी पाव चमचा मी ओवा घातलेला आहे, ओवा घातल्यामुळे चकली ह्या बाधत नाहीत। आणि नंतर मग याच्यामध्ये साधारणतः 2 चमचे मी इथं तीळ घातलेले आहेत आणि हे आहे ते तांदळाचं पीठ। तर मी अर्धा कप मी इथं रवा घेतलेला, म्हणून मी इथं 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे तुमच्या रव्याच्या दुप्पट इथं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ
हे आपल्याला चाळून आणि एकदम बारीक असलेलं असं तांदळाचं पीठ इथं वापरायचं आहे। तुम्ही जर घरगुती तांदळाचं पीठ वापरत असाल तर जुना तांदूळ वापरा, त्याचंच पीठ इथं वापरा। आता रवा गरम आहे आणि ह्या गरम रव्यामध्येच मी हे सगळे जे जिन्नस आहेत ते छान अगदी एकत्र करून घेतलेले आहेत। रवा आपल्याला थंड करू द्यायचा नाही आहे, तो गरम गरम असतानाच हे सगळे जिन्नस याच्यामध्ये घालायचे आहेत आणि नंतर मग मी हे छान अगदी हाताने एकत्र करून घेतलेलं आहे। रव्यामध्ये जेवढं भिजतंय तेवढं पीठ हे भिजवून घ्यायचं आहे आणि गरज लागली तर थोडंसं गरम पाणी इथं वापरायचं आहे आणि आपल्याला हे थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पाणी घालताना अगदी आरामात घालायचं आहे आणि बघा परफेक्ट एवढं आपल्याला घट्टसर असं हे छान अगदी पीठ मळून घ्यायचं आहे। नंतर हे पीठ मी एक 10 मिनिटासाठी रेस्ट करून ठेवलेलं होतं। हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि पुन्हा मी याचे 2 भाग केलेले आहेत ह्या पिठाचे आणि आता चकली करायला घेणार आहे। त्याच्यामुळे जेवढं पीठ सोऱ्यामध्ये घालायचं आहे तेवढं पीठ आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे। चकलीचं पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल ना तेवढी तुमची चकली ही सुंदर येणार आहे। तर ह्या पिठाला मी छान असं मळून घेतलेलं आहे आणि याचा हे बघा असा सिलेंड्रिकल शेप या पिठाला मी दिलेला आहे। परफेक्ट हे बघा। आता आपण चकली करायला घेऊया। तर इथं चकलीचा जो साचा असतो त्याची जी काटेरी बाजू असते ती आपल्याला बाहेरच्या बाजूने ठेवायची आहे, म्हणजे चकलीला काटे जे आहेत ते खूप छान येतात। आणि मी आता हा साचा जो आहे तो बंद करून घेतलेला आहे। हे बघा आणि हे पीठ ह्या साच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता साचा मी पुन्हा बंद करून घेतलेला आहे। खूप छान अशी चकली तयार होतात। आता आपण चकली पाडूयात। तर सुरुवातीची जी चकली असतात तर त्याचा जो पहिला जो वेढा असतो तो आतून आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे आणि नंतर मग हळूहळू गोल गोल फिरवत आपल्याला ही जवळजवळ अशी धरून हे सगळे वेढे घ्यायचे आहेत आणि चकली पाडून घ्यायची आहे। हे बघा म्हणजे चकली दिसायला फार सुरेख होते आणि परफेक्ट अशी चकली तयार होते। खूप वरती साचा धरायचा नाही आहे, थोडा खाली धरूनच आपल्याला ही चकली पाडून घ्यायची आहेत आणि याचं शेवटचं जे टोक आहे ते आपल्याला असं हे बंद करून घ्यायचं आहे, चिटकवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त परफेक्ट अशी चकली तयार झालेली आहे। चकलीला काटे पण खूप सुरेख पडलेले आहेत। हे बघा तर अशीच मी अजून एक चकली करून घेतलेली आहे। त्याचं शेवटचं टोक आहे ते मस्त असं बंद करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये ह्या चकल्या ज्या आहेत त्या उघडणार नाहीत। आणि आता ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपण तळायला घेऊया। तर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियम टू स्लो ठेवलेली आहे आणि आता ह्या चकल्या ज्या आहेत त्या आपण तळायला घेणार आहोत। तर ह्याच्या तेलामध्ये आपल्याला ह्या चकल्या आता सोडायच्या आहेत। तेल गरम आहे पण चकल्या सोडल्यानंतर मीडियम टू स्लो गॅस फ्लेम ठेवायची आहे आणि ह्या चकल्या या तेलामध्ये सोडायच्या आहेत। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच पलटवायला जायची नाही, तर एक अर्ध्या मिनिटाची वाट बघायची आहे। तोपर्यंत चकल्या थोड्याशा घट्ट होतात आणि आपल्याला पलटवायला एकदम इझी जातं आणि नंतर ही चकली आहे ती पलटवून घ्यायची आहेत। हे बघा आणि दोन्ही बाजूने मस्त अशा ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। 1-2 ते 3 मिनिटामध्ये ह्या चकल्या ज्या आहेत त्या तळून होतात। तळून झाल्यानंतर बघा चकल्या थोड्या वरती येतात आणि त्याचे जे बबल्स आहेत किंवा जे बुडबुडे आहेत ते कमी होतात आणि हे बघा परफेक्ट अशी ही चकली आता इथं तळून झालेली आहे। हे बघा मस्त एकदम खूप छान अशी ही चकली तयार होते। नक्की ट्राय करा। एकदा जर तुम्ही ही चकली तयार केलीत ना तर तुम्ही ही पुन्हा पुन्हा कराल याची मला खात्री आहे। तर चकलीची एकदम मस्त आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच एका छानशा रेसिपीसह भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।